आजचं सेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे कारण की आजच्या सेशनमध्ये आपण डिपार्टमेंट वाईज हायेस्ट सॅलरी फाइंड करणार आहे. बघा जसा हा आपला टेबल आहे, स्टुडंट 05 नावाचा हा आपला टेबल आहे. सिलेक्ट कमांडने आपण याला डिस्प्ले केला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की जसं डिपार्टमेंट कोणते कोणते आपल्याकडे, जसं CSE नावाचं डिपार्टमेंट आहे, इन्स्टू नावाचं डिपार्टमेंट आहे आणि जसं IT नावाचं डिपार्टमेंट आहे. आणि आपल्याला कसा क्वेश्चन दिला आहे, जसं इंटरव्ह्यूअरने आपल्याला कसा क्वेश्चन विचारला आहे की डिपार्टमेंट वाईज हायेस्ट सॅलरी मला तू काय करून दे, आपल्या आउटपुटमध्ये आली पाहिजे डिपार्टमेंट वाईज हायेस्ट सॅलरी. की जसं CSC वाला हा बघा हा डिपार्टमेंट आहे आणि यामध्ये जसं राहुल नावाचा मुलगा आहे, याची सॅलरी आहे बघा जसं 45,000. तसंच बघा CSE नावाच्या डिपार्टमेंटमध्ये 3 स्टुडंट्स आहेत सध्या तरी, बट असं नसणार आहे की फक्त 3 स्टुडंट असणार, किती पण स्टुडंट असू शकतात. सध्यासाठी आपण 3 स्टुडंट घेतलेले आहे. तर तुम्ही इथे बघू शकता डिपार्टमेंट वाईज हायेस्ट सॅलरी म्हणजे की जर CSC नावाचं डिपार्टमेंट आहे तर यामध्ये हायेस्ट पेड एम्प्लॉई कोणता आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की जसं बघा राहुल आहे, याची सॅलरी 45,000 आहे आणि CSCमध्येच जसं करण आहे तर करणची सॅलरी आहे बघा 55,000 आणि जसं जो हायेस्ट पेड आहे तो आहे बघा जय, ज्याची सॅलरी आहे 75,000. त्याच प्रकारे इन्स्टूमध्ये तुम्ही बघू शकता की जो हायेस्ट पेड आहे तो कोण आहे. जसं बघा इन्स्टूमध्ये पण 3 स्टुडंट आहे सध्या, जो हायेस्ट पेड आहे तो अजय नावाचा मुलगा आहे. असं आपण काय करणार आहे आजच्या सेशनमध्ये. आपला क्वेश्चन कसा आहे की आपल्याला हायेस्ट पेड एम्प्लॉई म्हणजेच की मला म्हणायचं काय आहे की आपल्याला हायेस्ट सॅलरी डिपार्टमेंट वाईज हवी आहे. आणि त्याचनंतर तुम्ही इथे बघू शकता की जसं IT नावाचं डिपार्टमेंट आहे त्यामध्ये जसं हायेस्ट सॅलरी कोणाची आहे तर ती आहे बघा विजयची. तुम्ही इथे बघू शकता की जो हायेस्ट पेड एम्प्लॉय आहे त्याचं नाव आहे विजय, त्याची सॅलरी 60,000 आहे. त्याच प्रकारे आपण हे पूर्ण डिटेलमध्ये करूया. आणि आता मी काय करतोय तुम्हाला 1 बाय 1 समजवतोय की हे आपण कसं करणार, पूर्ण डिटेलमध्ये समजूया. सर्वात पहिले कमांड आपण कोणती लिहिणार, आपल्याला डिपार्टमेंट वाईज काय हवं आहे, हायेस्ट सॅलरी हवा आहे. तर सर्वात पहिले मी काय करतोय तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोय. सो सिलेक्ट कमांडचा मी इथे सर्वात पहिले यूज करतोय आणि सर्वात पहिले जसं आपल्याला पूर्ण टेबलमधली जर हायेस्ट सॅलरी हवी असेल तर त्यासाठी आपण काय करणार, आहे इथे आपण सर्व काही बघूया. सो इथे मी काय करतोय जसं सिलेक्ट कमांडचा इथे मी यूज करतोय. नंतर जसं मी इथे जसं ॲग्रिगेट फंक्शनचा यूज करतोय जे की आहे मॅक्स. आणि आपल्याला काय हवं, मॅक्झिमम सॅलरी हवी. तर मी काय करतो जसं सॅलरी नावाच्या कॉलमलाच इथे लिहितोय, म्हणजेच याचा अर्थ काय झाला, मॅक्सिमम सॅलरी मला हवी आहे. फ्रॉम करतोय मी इथे आपला स्टुडंट, जसं स्टुडंट 05 नावाचा आपला कॉलम आहे. सो जर मी याला एक्झिक्यूट केलं तर बघूया काय होतंय. सो जर मी याला एक्झिक्यूट केलं तर तुम्ही इथे बघू शकता की जसं मॅक्झिमम सॅलरी आपली मिळालेली आहे. आपल्या टेबलमधली पूर्ण मॅक्सिमम सॅलरी तुम्हाला मिळालेली आहे. सो असं आपण हे पूर्ण डिटेलमध्ये बघू शकतो आणि ही कमांड आहे बघा जर आपल्याला मॅक्सिमम सॅलरी बघायची असेल तर. सो इथे आपण सिलेक्ट कमांडचा यूज केला आहे. नंतर मॅक्स जे की ॲग्रिगेट फंक्शन आहे त्याचा आपण यूज केला आहे सॅलरी नावाच्या कॉलमवर. सो आता आपल्याला डिपार्टमेंट वाईज सॅलरी हवी आहे. या टेबलमध्ये तुम्ही बघू शकता की जी हायेस्ट सॅलरी होती ती जयचीच होती, जो की ITचा स्टुडंट आहे, CSEचा स्टुडंट आहे. 75,000 त्याची सॅलरी होती. त्याच प्रकारे आपण आता काय करणार, डिपार्टमेंट वाईज जाणार की समजा IT वाला डिपार्टमेंट आहे तर यामध्ये हायेस्ट कोण आहे, हायेस्ट सॅलरी कोणाची आहे. जर CSC नावाचं डिपार्टमेंट असेल तर त्यामध्ये हायेस्ट सॅलरी कोणाची आहे की किती आहे, कोणाची आहे ते पण आपण करू शकतो आणि किती आहे ते पण आपण काढू शकतो. सो त्यासाठी आपण काय करणार, सर्वात पहिले 2 कॉलम आपल्याला सिलेक्ट करावे लागतील. तर ते मी इथे सिलेक्ट करतोय. तर हे सर्व काही आपण बघूया. जसं सिलेक्ट कमांडचा मी इथे यूज करतोय. त्यानंतर जसं आपलं मॅक्स हे एक ॲग्रिगेट फंक्शन आहे तर याचा मी यूज करतोय आपल्या सॅलरी नावाच्या कॉलमवर. सो इथे सॅलरी नावाचा कॉलम इथे आपण लिहिला. त्यानंतर जसं बघा सिलेक्ट कमांड आपण कशासाठी यूज करतो, डिस्प्ले करण्यासाठी. मग आता जसं सिलेक्ट आपण मॅक्स सॅलरी केलं आहे तर याने काय होणार, जसं हा वाला कॉलम तुम्हाला डिस्प्ले होणार आणि असाच डिस्प्ले होणार ज्याची सॅलरी मॅक्झिमम आहे. सो त्यानंतर मला जो कॉलम डिस्प्ले करायचा आहे तो आहे बघा जसं डिपार्टमेंट नावाचा कॉलम. तर त्याचा आपण बघूया की डिपार्टमेंट नावाच्या कॉलममध्ये काय काय आहे. सो डिपार्टमेंट नावाच्या कॉलममध्ये आपले जसं डिपार्टमेंट्स आहे आणि इथे आपण जे स्पेशल जे यूज करणार ब्रह्मास्त्र ते आपण बघूया पूर्ण डिटेलमध्ये. सो इथे मी काय केलं आहे आता सर्व काही आपण बघूया. जसं इथे मी सिलेक्ट कमांडचा यूज केला आहे.
त्यानंतर आपण जसं मॅक्स सॅलरी म्हणजेच की सॅलरी नावाच्या कॉलममध्येच आपल्याला मॅक्सिमम सॅलरी हवी होती म्हणून आपण मॅक्स ॲग्रिगेट फंक्शनचा यूज केला. नंतर आपण डिपार्टमेंट नावाच्या कॉलमला इथे डिस्प्ले करणार आणि मी आता काय करतो आहे जसं एंटर करतो आहे आणि फ्रॉम करतो आहे. बघा जसं इथे मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो आहे. सो फ्रॉम करतो आहे आपला स्टुडंट 05 नावाचा कॉलम आणि आता पूर्ण आपण हे डिटेलमध्ये बघूया. तुम्ही इथपर्यंत आलेले आहेत म्हणजे आता आपण थोडं आपल्या क्वेश्चनवर भर देऊया की आपला क्वेश्चन काय होता. तर आपल्याला काय हवं होतं, डिपार्टमेंट वाईज हायेस्ट सॅलरी हवी होती. सो त्यासाठी इथे आपण जसं ग्रुप बाय क्लॉजचा इथे आपण यूज करूया. काय यूज करूया, ग्रुप बाय क्लॉजचा यूज करूया. आणि कोणत्या कॉलमवर आपण जसं ग्रुप बाय क्लॉज यूज करणार त्या कॉलमचं नाव आहे बघा जसं डिपार्टमेंट नावाचा कॉलम, कारण की आपल्याला डिपार्टमेंट वाईज काय हवी होती, मॅक्सिमम सॅलरी हवी होती. सो ग्रुप बाय क्लॉजनी काय होतं की जसं तुम्ही आपल्या टेबलमध्ये बघा, सो राहुल नावाचा मुलगा आहे जो की CSEचा आहे आणि जसं बघा इथे करण नावाचा पण मुलगा आहे आणि त्याच प्रकारे जसं जय नावाचा मुलगा आहे. सो हे एकाच डिपार्टमेंटचे आहे म्हणजेच की ग्रुप बाय क्लॉजनी काय केलं, जसं या तिघांना आपण एकाच डिपार्टमेंटमध्ये ग्रुप केलं. त्याच प्रकारे तुम्ही इथे बघू शकता की जसं इन्स्टिट्यूटचा हा डिपार्टमेंट आहे आणि जसं काजल आहे, श्याम आहे आणि त्याच प्रकारे जसं अजय आहे, तर यांना एका ग्रुपमध्ये काय केलं जसं डिवाईड केलं. जसं काय म्हणू शकतो, यांचा एक ग्रुप बनवला, जसं इन्स्टिट्यूट डिपार्टमेंटवाला एक ग्रुप बनवला. त्याच प्रकारे जसं तुम्ही ते बघू शकता अक्षय आहे, अभिषेक आहे, नंतर विजय आहे. तर हे जे झालेत बघा हे IT च्या ग्रुपमध्ये यांनी काय केलं, ग्रुप केलं. जसं आपल्या ग्रुप बाय क्लॉजनी काय केलं, या स्टुडंटला जसं काय केलं, ग्रुप केलं IT डिपार्टमेंटमध्ये. सो ग्रुप बाय क्लॉजचा इथे आपण यूज केला आणि नंतर झालेलं काही असं आहे की प्रत्येक डिपार्टमेंटवर आपण जे इथे काय केलं, जसं मॅक्सिमम सॅलरी जी आपल्याला हवी होती तर याने काय होणार, हे डिस्प्ले होऊन जाणार. जसं प्रत्येक डिपार्टमेंटवर सर्वात पहिले जे आपण जसं ॲग्रिगेट फंक्शन यूज केलं जसं मॅक्स सॅलरी, तर मग आपल्याला जसं CSE डिपार्टमेंटची मॅक्झिमम सॅलरी मिळणार, नंतर इन्स्टिट्यूट डिपार्टमेंटची मॅक्झिमम सॅलरी मिळणार, त्याच प्रकारे जसं IT डिपार्टमेंटची मॅक्झिमम सॅलरी आपल्याला मिळणार. सो असं आपण हे सर्व काही करू शकतो. आणि जर मी आता याला एंटर केलं तर तुम्ही ते बघू शकता, जसं मी याला एंटर करतो आहे आणि तुम्ही ते बघू शकता की जसं आपल्या CSE डिपार्टमेंटमध्ये जसं हायेस्ट सॅलरी होती बघा 75,000 जी की डिस्प्ले झालेली आहे. त्याच प्रकारे जसं इन्स्टिट्यूटमध्ये होती बघा जसं 57,000 जी की डिस्प्ले झालेली आहे. त्याच प्रकारे IT नावाच्या डिपार्टमेंटमध्ये जी हायेस्ट सॅलरी, जो हायेस्ट पेड एम्प्लॉई होता त्याची सॅलरी होती बघा 60,000. सो असं आपण हे सर्व काही डिटेलमध्ये करू शकतो. सो CSE नावाच्या डिपार्टमेंटमध्ये जसं CSE नावाचा हा डिपार्टमेंट आहे, यामध्ये जसं राहुल होतं, जसं करण होता आणि जय होता. तर हायेस्ट पेड एम्प्लॉय कोणता होता, जय होता. सो याची सॅलरी होती बघा 75,000 जी की इथे डिस्प्ले झालेली आहे, तुम्ही ते बघू शकता. त्याच प्रकारे समजा आपल्याला मिनिमम सॅलरी हवी असेल तर काय करणार, फक्त या मॅक्सच्या जागी तुम्हाला इथे मिनिमम लावायचं आहे, जे की आता आपण लावणार. बघूया पूर्ण डिटेलमध्ये. सो इथे मी काय करतो आहे, जसं इथे मी मेन करतो आहे याला आणि नंतर आपण पूर्ण डिटेलमध्ये बघूया. सो आता मी याला एंटर करतो आहे तर बघा मिनिमम सॅलरी आलेली आहे. जसं या आपल्या कॉलममध्ये आपली मिनिमम सॅलरी आलेली आहे बघा, जी की 44,000 आहे. बट डिपार्टमेंट वाईज जर आपल्याला जायचं असेल तर आपण हा पूर्ण कोड एक्झिक्यूट करणार. जसं मी काय करतो आहे, सर्वात पहिले झूम इन झूम आउट करतो आहे जेणेकरून हे तुम्हाला दिसणार. सो सर्वात पहिले आपण जे लिहिणार आहे ते काय करणार आहे मी तुम्हाला समजवतो आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला करायचं आहे जसं मिनिमम इथे लिहायचं आहे. त्यानंतर एंटर केल्यावर आपण काय करणार, फ्रॉम करतो आहे बघा इथे आपला स्टुडंट 05 नावाचा कॉलम. नंतर जे आपलं मेन आणि इम्पॉर्टंट आहे ते काय आहे तर ते इथे तुम्ही बघून घ्या. सो आता जर आपण याला एंटर केलं तर आपल्या CSE डिपार्टमेंटमध्ये ज्याची सर्वात कमी सॅलरी होती तो तुम्हाला इथे डिस्प्ले झाला आहे आणि इन्स्टिट्यूट डिपार्टमेंटमध्ये ज्याची सर्वात कमी सॅलरी होती तो तुम्हाला इथे डिस्प्ले झाला आहे. IT डिपार्टमेंटमध्ये ज्याची सॅलरी कमी होती तो तुम्हाला इथे डिस्प्ले झालेला आहे. त्याची सॅलरी तुम्हाला इथे डिस्प्ले झालेली आहे 48,000, 44,000, 45,000. सो असं सर्व काही आपण डिटेलमध्ये करू शकतो. आणि जसं CSE डिपार्टमेंटमध्ये तुम्ही बघितलं तर 45,000 ही जसं काय म्हणू शकतो आपण, ही कमी सॅलरी आहे, मिनिमम सॅलरी आहे. डिपार्टमेंट वाईज मिनिमम सॅलरी जर तुम्हाला फाइंड करायची असेल तर त्यासाठी आपण हे असं करतो, अशी कमांड एक्झिक्यूट करतो. आणि ही जी कमांड एक्झिक्यूट केली होती आपण, ही सॅलरी नावाच्या कॉलमवर केली होती. सो सर्वात कमी सॅलरी जी आहे आपल्या टेबलमध्ये ती आहे बघा 44,000. सो त्यासाठी आपण ही कमांड एक्झिक्यूट करणार. सो या वेमध्ये आपण समजलेलो आहे की डिपार्टमेंट वाईज जर आपला सॅलरी
माहिती करून घ्यायची असेल तर त्यासाठी आपण काय करतो तर सर्व काही आपण डिटेलमध्ये पाहिलं. आणि जर तुम्ही प्लेलिस्ट व्हिजिट नाही केली आहे जसं SQL ट्युटोरियल फॉर बिगिनर्स इन मराठी तर नक्की व्हिजिट करा. सर्व काही आपण डिटेलमध्ये केलं आहे. सो भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.